जत उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या रुग्णालयामुळे जत परिसरासह जत पूर्व भाग आणि कर्नाटकातील सीमावर्ती नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत। जतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळावी हा या रुग्णालयाचा मुख्य उद्देश आहे। येथे एक्स-रे, डायलिसिस, माता बाल आरोग्य आणि आपत्कालीन उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रुग्णालयासाठी आवश्यक अतिरिक्त सोयी सुविधा आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। जतच्या नागरिकांना चांगल्या आणि आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा। जतचे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय आता 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवाढ झालं आहे। 3 मजली नवीन इमारतीचं क्षेत्रफळ सुमारे 3332 चौरस मीटर असून या इमारतीसाठी सुमारे 93 कोटी 4 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे। कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, सभापती अर्चना पाटील, तहसीलदार प्रवीण धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, डॉक्टर भारती पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा जत शहरातील काही विकास कामांचं भूमिपूजन आणि आपल्या या हॉस्पिटलचं लोकार्पण अशा कार्यक्रमासाठी आलेले आहेत। मी जतमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सभापती माननीय अर्चना पाटील मॅडम, जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारी साहेब, आपल्या शहराचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आरळी साहेब, उपनगराध्यक्ष माननीय विक्रमदादा ताड, जिल्हा परिषदच्या सदस्य डॉक्टर जीवन नवर मॅडम, आपल्या उमराणी पंचायत समितीच्या सदस्य इथे उपस्थित आहेत। व्यासपीठावरती उपस्थित माननीय डॉक्टर विक्रमसिंह कदम साहेब जे CS आहेत, माननीय भारती पाटील मॅडम, माननीय अमर नलावडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व या दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व गोरगरीब लोकांची सेवा करणारे डॉक्टर असतील, नर्स असतील, ब्रदर असतील, बाकीची सगळी टीम असेल। तर दादा आता मी जास्तीचा वेळ घेत नाही, परंतु जत तालुका हा क्षेत्रफळानं मोठा असल्यामुळं दवाखान्याच्या सुविधा ह्या सक्षमच असल्या पाहिजेत आणि म्हणून हे जे ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोयीने युक्त असावं असा प्रयत्न आमचा सुरू आहे। तुमची आम्हाला सातत्यानं मदत मिळते आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। आता हे डायलिसिसचा जो विषय आहे, आपल्या इथून बरेच पेशंट हे सांगली मिरजला डायलिसिस करण्यासाठी जातात आणि सगळेच पेशंट काय आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि म्हणून तात्काळ आपलं हे डायलिसिस सेंटर लवकर चालू व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करावा। आता दादानीच आपल्याला जिल्हा नियोजनमधून या कार्डियक ॲम्ब्युलन्ससाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत, तर दादांना आपल्या तालुक्याच्या वतीनं आपण जोरदार टाळ्यावरून धन्यवाद द्यावा। कारण दादा कार्डियक ॲम्ब्युलन्स जर जतमध्ये मागवायची म्हटली तर ती सांगलीतच उपलब्ध होते। इथून जर पुण्याला पेशंट द्यायचं म्हटलं तर 50 ते 70 हजार रुपये नुसतं भाडं होतं। गरीब माणूस भाडं भरू शकत नाही। आता तुम्ही आम्हाला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आणि ड्रायव्हर आणि डॉक्टर असल्याशिवाय ॲम्ब्युलन्स काहीच काम करू शकत नाही। तर त्यासाठी आपण जरा कशा पद्धतीनं टेक्निकल बाबीमध्ये बसून आम्हाला मदत करता येईल असा विचार आपण करावा। बरेच दिवस आमचा प्रयत्न सुरू होता की हॉस्पिटलसाठी पद भरती व्हावी आणि त्याला मान्यता मिळत नव्हती। मी किमान 10 वेळा या सगळ्या गोष्टीमध्ये फॉलोअप घेतला असेल आणि आनंदाची बाब अशी की माननीय आरोग्य मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी अख्ख्या राज्याच्या पद भरतीला मान्यता दिलेली आहे। मला वाटते 5000च्या वर किती संख्या, 5000च्या वर ती संख्या आहे आणि त्यामुळे आपला पण विषय आता त्यातनं निघालेला आहे। आता दुसरी विनंती दादाला अशी आहे की कुंभारीला प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार आहे, त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, त्याचाही सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय। ते जाणार बघला झालं, ते चालू झालं।
आता आपण ज्या रोडवर आला तिथं कुंभारे म्हणजे सभापती मॅडमचं गाव आहे, तिथं हॉस्पिटल तयार आहे, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. तर ते पण आपण लवकर तिथल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करून आपण त्याही उद्घाटनाला आपण यायला पाहिजे अशी विनंती आमची तुम्हा सर्वांना आहे. आबिटकर साहेबांचं पण त्यांना मी विचारलं काल, म्हटलं तुम्ही येताय का, म्हटलं चंद्रकांत दादा येणार आहेत, नाही ते म्हणजे दादांच्याच हस्ते करून टाका, मी नंतर कधीतरी येऊन जातो. आणि मग म्हटलं दादांनाच विनंती करावी. जतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आता सुविधा निर्माण होत आहेत आणि सरकारच आपल्या पाठीशी असल्यामुळं जत पूर्णपणे बदलतोय. आणखी थोडं थांबा, तुम्हाला नक्की जत शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठं परिवर्तन झालेलं दिसेल, एवढंच मी या निमित्तानं बोलतो. असे आहे डॉक्टर साहेब खूप प्रयत्न करतायत, पण आम्हाला व्यापारी संकुल बांधण्यासाठी अन्य गोष्टी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. आणि म्हणून ग्रामविकासला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की ग्रामविकासच करावं, आम्हाला काहीच अडचण नाही, परंतु एक भव्य दिव्य देखणं व्यापारी संकुल या चौकामध्ये असावं की या चौकाची शोभा वाढवेल. कारण आता लोकांनी खोकी वगैरे टाकलेले आहेत आणि ते जरा अस्ताव्यस्त आहेत, मागे पुढे आहेत आणि मग त्यांनाही त्याचा त्रास होतो, ट्रॅफिकचा त्रास होतो. आता माननीय गडकरी साहेबांनी हा नॅशनल हायवे आता मंजूर करत आणलेला आहे, त्याचं कधी टेंडर निघू शकतं, त्यामध्ये आणखी याची रुंदी वाढू शकते. तर हे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर एक चांगलं व्यापारी संकुल आम्हाला मिळावं. आणि दादा ती बाजूची इमारत दिसते ती बचत भवनची इमारत आहे आणि आमच्या शहरासाठी काय सुविधाच नव्हत्या आणि म्हणून आम्ही नाट्यगृहाचा प्रस्ताव आशिष शेलार साहेबांच्याकडे दिला आणि जिल्हा परिषदनं पण आम्हाला मान्यता दिली ती जागा द्यायची. त्यामुळे आता तो नाट्यगृहाचा प्रस्ताव पण आमचा पुढच्या काही 8-15 दिवसामध्ये मान्य होऊ शकतो. तर अशी कामं आमची सुरू आहेत. तुमचं पाठबळ देवाभाऊंचं आणि तुमचं जत तालुक्यावरती राहू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. ज्याच्या घरावर उद्या तिरंगा झेंडा लावला नाही, एकही नागरिक असा असता कामा नये की ज्याने कुठल्या ना कुठल्या जवळच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. स्वातंत्र्य कसं मिळालं आपल्याला माहिती आहे, ते टिकवण्यासाठी आपल्यालाही आपली भूमिका बजावली पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टीतून ती भूमिका आपण बजावत असतो. जतला उपजिल्हा रुग्णालय होतं, जतला ग्रामीण रुग्णालय होतं, त्याचं उपजिल्हा रुग्णालय करून 50 खाटांचं हे अतिशय अद्ययावत रुग्णालय आता इमारत पूर्ण झाली. लवकरात लवकर त्यातले इन्स्ट्रुमेंट्स येतील. आत्ताच भूपेंद्र पडळकरांनी म्हटल्याप्रमाणे राज्याची 5,000पेक्षा जास्त अशी भरती निघते आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक स्टाफही मिळेल. मी त्यामुळे भूपेंद्र पडळकरांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण लोकप्रतिनिधी हा असा असला पाहिजे की त्याने विकास म्हणजे काय, तर सद्यस्थिती आणि आदर्श स्थिती यातलं अंतर कमी करणं म्हणजे विकास आहे. तर भूपेंद्र पडळकरांनी सद्यस्थिती नीट लिहून काढलेली आहे की आपल्याकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही, आपल्याकडे नाट्यगृह नाही, आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय नाही, आपल्याकडे लायब्ररी नाही, आपल्याकडे आता तिथून प्रवास जो सुरू होईल तो एका अर्थाने टप्प्याटप्प्याने विकास म्हणता येईल. जसं आज आम्ही एक चांगली लायब्ररी व्हावी, चांगली अभ्यासिका व्हावी याची पायाभरणी केली. त्याच ठिकाणी एक चांगलं गार्डन लोकांना येण्यासाठी बसण्यासाठी त्याची पण पायाभरणी केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मोठी व्हेकल जे असतात ट्रक टेम्पो, तर दर 2 वर्षांनी फिजिकल चेकिंग करायला लागायचं. केंद्र सरकारने त्यांना ऑटोमाइज केलं आणि ऑटोमाइज सुरू झालं की फिजिकल बंद होणार आहे, तर ते जतला मिळालं. अशा अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या टप्प्याटप्प्याने आता गुंतवताना सांगितलं की अल्पवयीन भवनची इमारत आम्हाला जिल्हा परिषद दिली, तर आम्ही सांस्कृतिक विभागातर्फे त्याचं नाट्यगृह करणार आहोत. चांगली नाटकं यायला लागतील, चांगले गाण्याचे कार्यक्रम यायला लागतील. असं कल्पनेतलं जत शहर ते हळूहळू व्यवहारात आणत निघाले. फक्त अरळींची त्यांना मोठी साथ मिळालेली आहे की त्यांचं घरचं सगळं मार्गी लागल्यामुळे बायको त्यांना घरातच बसू देत नाही, काय घरात त्यांना त्याला बाहेर जा काम करणं, त्यामुळे ते भरपूर वेळ यात देत आहे. 2-3 गोष्टी या रुग्णालयासंबंधी ज्या मांडल्या ते बोलून मी लगेच संपवतो, कारण मला सगळ्या पायाभरणी आणि लोकार्पणाचा एकत्रित कार्यक्रम करून चांगली गाठायची आहे. आपण तो अहिल्यादेवीचा पुतळा उभा केला ना, त्या चौकामध्ये आज ध्वज उभा आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोचायचं आहे. डायलिसिस सेंटरला पर्याय नाही. ज्या प्रकाराने डायलिसिस करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये निर्माण झाली, किडनी काम करत नाही, त्याला डायलिसिस लागतं आणि ते पूर्वी अगदी डायलिसिससाठी मुंबईला जा, पुण्याला जा, त्यामुळे सांगलीपर्यंत मिरजेपर्यंत आलं, जतला सुरू झालं पाहिजे. ते डॉक्टरांना असं म्हणे की तुम्ही त्याचं छोटंसं आराखडा तयार करा
आता लगेच 100 बेडेड 50 बेडेड आवश्यकता पण नाही. तर त्याला मिनिमम सर्वे करून किती बेडेड लागेल त्याप्रमाणे तशी इन्स्ट्रुमेंट सहित मला रिक्वायरमेंट आहे. आपण लगेच ते जिल्हा लेवलमध्ये टाकू नाही CSR मध्ये टाकू, मग तुम्हाला ते देतो. दुसरं ती जी ॲम्ब्युलन्स दिली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सरकारी यंत्रणेतून डॉक्टर आणि एक ड्रायव्हर आणि एक असिस्टंट लागेल. डॉक्टर लागेल, तो कार्डिओलॉजिस्ट लागेल. कारण इथून पुण्यापर्यंत अध्ययनात न्यायचं असेल तर वाटेत त्याला जे जे लागेल आरोग्यदृष्ट्या ते देणारा डॉक्टर लागेल. तो आपल्याला असा यथातथा डॉक्टर चालणार नाही. तर याला अपॉइंटमेंट सॅलरी ही कशातून टाकता येते याचा जर तुम्ही स्टडी करा. मी तुम्हाला वर्षभरासाठी प्रायव्हेटली लागणारे महिन्याला 1,00,000-1,15,00,000 रुपये मिळवून देईल, पण ती काही कायमची व्यवस्था नाही. त्यामुळे आणि तो जो कोणी असतो तो त्याच्यावर टिकत पण नाही. सरकारी नोकरी नावाचा एक शब्द डोक्यात इतक्या फिट बसलेला आहे की तुम्ही 5 लाख रुपये पगार जरी दिला तर सरकारी नोकरी पाहिजे असे लग्न होत नाही, गावात सन्मान निर्माण होत नाही. तर त्याचं मोडून शोधा की त्याला सरकारी नोकरीत कसं निवडलं पाहिजे. पण मिळाली आहे का, कागद आली का, आणि तिथं बंद आहे का? आपण वापरतोय आपला ड्रायव्हर आणि आपला स्टाफ सध्या आपण वापरतो. एक्सक्लुझिव्हली त्यासाठी एक ड्रायव्हर, एक डॉक्टर आणि नर्स त्याचा दरमहा होणारा जो पगार आहे तो 1 वर्षभर तुम्हाला मिळण्याची व्यवस्था होईल. त्याचं काय कौशल करा वर्षभरामध्ये तो चांगला पगार त्याला इन्फॉर्मली देऊनही टिकत नाही. कारण त्याला सरकारी नोकरी असते. तर सरकारी नोकरीमध्ये त्याला कसं कन्वर्ट करता येईल बघा. मला सांगा काय करायचं ते अबिट करणं आपण सांगू. तर बोलताना ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या. तिसरी गोष्ट जी मला वाटते ती सांगून मी बोलणं संपवेन. आपल्याला तर काही करून ग्रामीण भागामध्ये सेफ डिलिव्हरी, सुरक्षित प्रसूतीकडे जायला लागेल. आणि सुरक्षित प्रसूतीचे 2 अर्थ आहेत. तर दुसऱ्या महिन्याला प्रेग्नन्सी आयडेंटिफाय झाल्यापासून 9व्या महिन्यापर्यंत तिला चांगलं खाणं मिळणं, तिला चांगली औषधं मिळणं, तिला चांगले इंजेक्शन मिळणं, तिचं रेग्युलर स्कॅनिंग होऊन बाळ किती वाढत आहे काही गडबड नाही बघायला मिळणं. काही आपण याच्याकडे लक्ष देत नाही. आपण डायरेक्ट डिलिव्हरीच्या वेळेला पण लक्ष देतो. आता मला परवा पुण्यात आम्ही एक खूपच प्रतिम सुखदा नावाने प्रोजेक्ट चालवला आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंतचे डिलिव्हरी सहित सगळे खर्च आले. त्याच्यामध्ये आम्ही डोहा जेवण करतो. आफ्टर डिलिव्हरी पुन्हा 1 महिन्याचं खाणं देतो. दर शुक्रवारी मुलांची OPD चालवतो. तेव्हा 1900 डिलिव्हरी आमच्या या यंत्रणेमध्ये झाल्या. त्यावेळेला मुंबईची एक नगरसेविक आहे तेजश्री घोसाळकर. तर त्यांनी वाया प्रवीण दरेकर मला कॉन्टॅक्ट केला. माझी एक मैत्रीण राहते तुमच्या फोटोमध्ये, तर तिला तुम्ही त्या योजनेत घ्या ना. तर लक्षात आलं की तिचा 8वा महिना होतो. दुसऱ्या महिन्यापासून तिने खर्च होतो ना, स्कॅनिंगला जायचं 2200 लागतात. मग ते डॉक्टर औषधं सांगतात, इंजेक्शन सांगतात, थोडं खा बाई बरं म्हणतात. तर ते काही शक्य नसतं. आणि 8व्या महिन्यात ती आमच्या स्कीममध्ये लक्षात आलं की जुळं आहे. आणि ते जुळं 8व्या महिन्याला आम्हाला डील करावं लागलं. सेफ डिलिव्हरी झाली आणि दोन्ही मुलांना 10 दिवस पेटीमध्ये ठेवायला. पेटीमध्ये 1 दिवस फुल ठेवलं की 10,000 रुपये लागतात. रोज 20,000 प्रमाणे 10 दिवस 2 लाख बिल झालं. मग त्या ताई घाबरल्या. त्यांनी पुन्हा एकदा तेजस्वी ताईला फोन केला तर म्हणजे काय नाही, हे काहीच पैसे घेतले, तुम्ही काळजी करू. आम्ही नेगोशिएट करून हॉस्पिटलशी 1,85,000 रुपये त्यांनी भरलं. आता त्या 8व्या महिन्यामध्ये जर त्याला ती तिची मैत्रीण घोसाळकर सापडली नसती, तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला नसतं, नवीन गडबड झाली असती. तर सेफ डिलिव्हरी आणि त्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये त्याला चांगली औषधं, चांगलं खाणं मिळणं, त्यातून कुपोषण तिचं टळणं, पोटातल्या गर्भाचं कुपोषण टळणं. आज गावगाव फिरताना मनाला खूप दुःख होतं की काय शरीरयष्टी मुलांच्या आहे. तो म्हणतो मी 8वीला आहे. मला वाटतं की 2रीला आहे. ठीक आहे. त्याची उंची काय, त्याचं वजन काय, त्याचं दिसणं काय, त्याचे केस काय, त्याचे डोळे काय, कशामुळे झालं. तर आईच्या पोटामध्ये असताना काही त्याची काळजी घेतली. त्यामुळे सुदृढ भारत उभं करायचं असेल तर आपल्याला सुरुवात इथे आहे. आणि त्यामुळे हे डॉक्टर हरडी आणि गोपीचंद पडळकरांनी जर एखादा ट्रस्ट केला तर त्याला खूप फायनान्स आम्ही करू. आणि त्याने प्युअरली ह्या गोष्टी करायच्या की स्कॅनिंगचे पैसे भरायचे, औषधं, इंजेक्शन, खाणं, रोज खाणं. आमच्या सुगरामध्ये आम्ही रोज 2 कॉलेजच्या मुली स्कूटरवरून घरोघर खाणं पोचवतो आणि सांगतात की नवऱ्याला नको, तू खा, तू खाल्लंस तर ते पोटातला गडबड येत होईल. त्यामुळे यावर तुम्ही अपेक्षा नाही व्यक्त केली, पण हे माझा गावगावचं मिशन आहे की आपल्याला दरवर्षी होणारी जी डिलिव्हरी आहे ती सुदृढ झाली पाहिजे.
अदरवाईज काय जन्माला की ते जगतातच आयुष्यभर आणि जगायला काही मजाच नाही ना. त्याला जे शरीर एष्टी पाहिजे ती मिळत नाही. त्यामुळे तुम्ही आता म्हटलं पण डायलिसिस मी तुम्हाला सुचवलेलं आहे की तुम्ही 4 बेडचं काय आहे ना इंटेन्सिव्ह केअर डेव्हलप करा. इमर्जन्सी निर्माण होते त्यावेळेला धावधाव सुरू होते, प्रायव्हेट हॉस्पिटल जायला लागतं आणि ॲम्ब्युलन्स तर तुम्ही उद्यापासून असाईन करा किंवा एक डॉक्टर अपॉइंट केला त्याला 70,000 देणार आहे, म्हणजे ड्रायव्हर अपॉइंट केला त्याला काही 20,000 देणार आहोत, एक असिस्टंट लागेल आणि डिझेल तुम्ही त्या स्मार्ट कार्डमध्ये टाकत ते त्याला काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये मिळणाऱ्या गोष्टी उपयोगात येतील. अनेक ग्रामीण भागातील रुग्णालय असे आहे की तिथे एखादं इन्स्ट्रुमेंट आलं तर 2 वर्ष म्हणून उघडत नाही, तर ते उघडून त्याचं प्रशिक्षणच नाही आहे आणि मग सगळे पैसे सरकारचे वाया जातात. गोपीचंद पडळकर अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे. मी त्यांना अशी विनंती करणार आहे